सोलापूर शहरातील विविध मंदिर परिसरात विटंबित मूर्ती, पवित्र छायाचित्रे व धार्मिक ग्रंथांची पडझड यावर जगदंब प्रतिष्ठानने गंभीर दखल घेत महानगरपालिकेकडे निवेदन दिले। निवेदनानंतर महापालिकेने तात्काळ विशेष श्रद्धा वाहन पाठवून दुभंगलेल्या मूर्ती व छायाचित्रांचे सन्मानपूर्वक संकलन करून ते प्रतिष्ठानकडे सुपूर्द केले। नागरिक आणि मंदिर देवस्थानांना जागृत करण्यासाठी नियमित पाहणी आणि विशेष वाहनाची 2 दिवसांनी व्यवस्था करण्याचीही मागणी करण्यात आली। गणपती घाट व श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मिळून आदर्श स्वच्छता अभियान राबवले। धार्मिक ग्रंथांचे सन्मानपूर्वक संकलन व वाचनालयांकडे सुपूर्दीसाठी देखील आवाहन करण्यात आले। या उपक्रमाने श्रद्धास्थानांचे संरक्षण आणि शहराचे सांस्कृतिक सौंदर्य राखण्याचा सकारात्मक संदेश दिला। केतनभाई शहा यांनी दीप प्रज्वलनानंतर नागरिकांना प्रेरित करत म्हटले, श्रद्धास्थानांचा मान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। संस्कृतीचे संरक्षण नागरिकांच्या जागरूकतेतूनच शक्य होते। या उपक्रमात स्वयंसेवकांसह राहुल शिंदे, चांगदेव जाधव, उत्तम खंदारे यांच्यासारख्या मान्यवरांचा सहभाग होता। अयोध्येच्या प्रेरणेने सोलापुरात झालेला हा उपक्रम श्रद्धा, स्वच्छता आणि संस्कृती संवर्धनाचा अद्वितीय त्रिवेणी संगम ठरला। जय शिवराय। मी विजय रामचंद्र यादव, सोलापूर सामाजिक बहुउद्देशीय संस्था। बरेच दिवस झाला मी ते पाहत होतो। दरवर्षी लोकांनी या इथं जसं काय सण येतात, जसं दसरा आला, दिवाळी आला केलं तर लोक आपल्या घरामध्ये जे दुभंगलेल्या मूर्त्या असतात किंवा जे काही मूर्त्या थोडंफार स्क्रॅच होतात त्या मूर्त्या लोक काय करतात, आणतात आणि अशा प्रकारे आहे ना, जिथं गणपतीचा घाट आहे किंवा एखाद्या काही मंदिर अशा ठिकाणी ते ठेवतात मूर्त्या। पण त्याच्यामुळे होतं काय, इथं रोज हजारो लोक फिरत असतात, सर्व लोक बघतात मूर्त्या आहेत, पण ती हलवण्याची भूमिकाही कोणी घेत नाही ती। त्यामुळं आज आम्ही सर्व इथं जमलेल्या आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या एकत्रित संकलित कराव्यात। त्यासाठी आम्ही आमचे महाराष्ट्र केतनभाई शहा यांना आम्ही कळवलं असता त्यांनी लगेच ताबडतोब महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्याने कळवून त्यांनी सोलापूर महानगरपालिकेची योग्य ती चांगली गाडी पाठवून दिली, जेणेकरून मूर्तींचा जे दुभंगले आहेत त्यांचा सन्मान होईल व सन्मानपूर्वक त्यांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इथल्या सर्व 700-800 जे तुटक्या फ्रेम होत्या देवाच्या आणि त्या सर्व मूर्त्या होत्या, त्या सर्व मूर्त्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही गोळा केल्या आणि आम्ही महानगरपालिकेच्या गाडीमध्ये जमा केल्या आहेत। तर मी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना, सुजाण नागरिकांनी विनंती करतो की तुमच्या घरामध्ये दुभंगलेली मूर्ती वगैरे असेल करेल तर तुम्ही अशा प्रकारे आणून कुठेही मंदिराच्या ठिकाणी ठेवून जाऊ नका। जरी तुम्हाला एखाद्या तुमच्या पूर्वजांनी ब्राह्मणांनी सांगितल्याशी तेव्हा तुम्ही घरात ठेवू नका, तर तुम्ही त्याचं योग्य पद्धतीनं त्याच ब्राह्मणाने किंवा विचारून तुम्ही आहे ना शास्त्रीय पद्धतीने तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये जर विसर्जन तुम्ही करू शकता। अशा प्रकारे मूर्त्या ठेवून आपण आपल्याच संस्कृतीचा, आपल्या देवाचा पण अपमान करत आहोत। तर मी आज